नीट पेपर लीक मामले को लेकर कांग्रेस का केंद्र सरकार के खिलाफ विरोध लगातार तेज होता जा रहा है। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर कांग्रेस राज्य भर में प्रदर्शन कर रही है। इस बीच महाराष्ट्र सरकार के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस के आंदोलन को नौटंकी करार दिया। यूपीए शासनकाल के पेपर लीक मामलों का हवाला देते हुए बावनकुले ने कहा कि कांग्रेस को सवाल पूछने का कोई हक नहीं। वहीं भाजपा विधायक परिणय फुके ने भी कांग्रेस पर तीखा हमला बोला। काँग्रेसच्या काळातल्या 28 घटनांमध्ये तो आपल्याला आता ही पेपरफुटी झाली 28 वेळा आणि या पेपरफुटीचा आलेख जर बघितला तितका गंभीर आहे। हे जे नौटंकी करताय ना यांनी का आलेख तपासून घ्यावा आणि यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर आंदोलन सोडा चुल्लूवर पाणी टुकून पडतील इतक्या वेळा पेपरफुटी झाली आहे। त्यामुळं मी मान्यच केला की सरकारने तर लक्ष टाकलं पाहिजे, आम्ही लक्ष टाकलं पाहिजे आणि सरकारने सुमोठं लक्ष टाकलं। जेव्हा पेपरफुटी माहीत झाल्याबरोबर केंद्रीय सर्व या ठिकाणी ज्या काही आपल्या त्या ठिकाणी एजन्सीच्या त्या ठिकाणी पूर्ण इन्व्हॉल्व झाल्या आणि सरकारने शोधून काढलं, कुणी तक्रार केली नाही, दन शोधून काढलं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळात ज्या पेपरफुटी झाल्या होत्या तर कुणी विचारलंही नाही। त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राजकारण नौटंकी चालू आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अमित शहाजींनी सर्व नेतृत्वाची दखल घेतली आहे। आज काँग्रेसचं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे। काँग्रेस स्वतः कोणतं आंदोलन करू शकत नाही, त्यांची क्षमता नाही आहे, त्यांच्याकडे लोक नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही, त्यांच्याबद्दलची लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा जो विश्वासार्हता आहे तो संपलेला आहे। आणि म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन ते कुठेतरी नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे। यांची जर ताकद असली असते त्यांनी स्वतः आंदोलन पुकारले असते, स्वतः या संदर्भात यांनी पुढाकार घेतला असता। ज्यावेळेस विरोधी पक्ष कुमकवत होतो, ज्यावेळेस विरोधी पक्ष संपुष्टात येतो त्यावेळेस अशा प्रकारचे स्वयंस्फूर्तीने लोक काही ना काही विषयाने आंदोलन घेतात आणि कुठेतरी ही एक राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचं मोठं फेल्युअर आहे।